भाजपसोबत गेलो, हा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केलाय। ओबीसी असल्यानं कारवाई झाली असं देखील भुजबळ म्हणताय। तर माझ्यासाठी ईडी पासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच असं भुजबळ म्हणाले। हा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेला आहे। 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये हा अतिशय मोठा दावा खरं तर करण्यात आलेला आहे आणि स्वतः छगन भुजबळ यांनी हा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच वादळ आता यामुळे निर्माण होणार यात कुठलीच शंका नाहीये। खरं तर छगन भुजबळ म्हणतात ईडी पासून सुटका आणि ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। माझ्यासाठी तर ईडी पासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्म होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। अतिशय मोठी बातमी खरं तर आपण साम टीव्हीवर बघतोय आणि यावेळेस आपण बघितलं राजदीप सरदेसाई यांचं एक पुस्तक समोर आलेलं आहे 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया। अगदी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती हे पुस्तक समोर आलेलं आहे आणि या पुस्तकांमधून अतिशय मोठे दावे करण्यात आलेले आहे। छगन भुजबळ असंही म्हणतात की माझ्यासोबत इतरांना सुद्धा आनंद झालेला होता कारण ईडी पासून सुटका होणार होती। अतिशय मोठा दावा छगन भुजबळ यांचा। ईडी पासून सुटका व्हावी म्हणून मी भाजपासोबत गेलोय अशी एकंदरीत कबुली त्यांनी दिली असल्याचं देखील आपण म्हणू शकतो। असा थेट दावा स्वतः छगन भुजबळ यांनी केलेला आहे। नेमकं ते काय म्हणाले, ईडी पासून मुक्तीसाठी मी भाजप बरोबर गेलो। ईडी पासून सुटका झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। माझ्यासाठी ईडी पासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच। मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या। उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं। अतिशय मोठं विधान छगन भुजबळ यांचं। तर आपण बघितलं ही अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे। तर माझ्यासोबत इतरांना सुद्धा आनंद झालेला होता कारण ईडी पासून सुटका होणार होती असं थेट छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आणि माझ्यासाठी तर ईडी पासून सुटका होणं म्हणजे पुनर्जन्मच असंही छगन भुजबळ म्हणालेले आहेत। विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि अशा वेळेस हे मोठं विधान हा मोठा दावा छगन भुजबळ यांचा समोर येतोय। आपण बघितलेलं होतं वारंवार विरोधकांकडून हे आरोप केले जात होते की ईडी पासून वाचायचं असेल तर भाजप सोबत जा आणि यानंतर आता स्वतः छगन भुजबळ यांनी हा दावा केल्यानं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कारण आपण बघतो राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील अनेक नेते हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ज्यातील अनेकांवरती ईडीची कारवाई झालेली आहे। काही जण तुरुंगात सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि त्यानंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेले आहेत जी महायुतीमध्ये आहे, भाजप सोबत आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या विधानानं आता अनेक अर्थ निघायला सुरुवात झालेली आहे आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावरती महायुतीसाठी हा अतिशय मोठा धक्का असणार आहे। कारण महायुतीमधील अतिशय महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हा अतिशय मोठा दावा खरं तर या ठिकाणी केलेला आहे। ईडी पासून सुटका व्हावी, ईडी पासून मला मुक्ती मिळावी म्हणून मी भाजपसोबत गेलो असं थेट यावेळेस छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आणि केवळ तेच नाही तर इतरांना सुद्धा आनंद झालेला होता असं सुद्धा छगन भुजबळ यांनी यावेळेस सांगितलंय। राजदीप सरदेसाई यांच्या या पुस्तकात हा दावा खरं तर करण्यात आलेला आहे 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आलेला आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं हे पाहिलं, मात्र छगन भुजबळ यांचं एक विधान अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे माझ्यासोबत इतरांना सुद्धा आनंद झाला होता कारण ईडी पासून सुटका मिळणार होती। याचा नेमका काय अर्थ काढायचा, सविस्तर माहिती। जशा पद्धतीने छगन भुजबळ यांच्यावरती ईडीची कारवाई झाली होती आणि त्यांना नोटीस येत होत्या, या सगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीमधले जे इतर नेते आहेत त्याच्यामध्ये मग अनिल देशमुख असतील यांच्यावरती कारवाई झाली होती। याच्यासोबतच खास करून राष्ट्रवादीमधले जे प्रमुख नेते आहेत प्रफुल्ल पटेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली होती, त्यांची काही मालमत्ता सुद्धा जप्त झाली होती। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की अजित पवार यांच्या पत्नी यांची भागीदारी ज्या साखर कारखान्यात आहे त्याच्यावर सुद्धा खरं तर या
अनुषंगाने खरं तर चौकशी होणार होती, कारवाई होणार होती आणि त्याच्याचमुळे या सगळ्याच नेत्यांचं असं म्हणणं होतं की आपण भाजपासोबत गेलं पाहिजे, ज्याने की आपली ही जी ईडीची कारवाई आहे ती थांबेल आणि याच्याचमुळे खरं तर सगळेजण त्याच्यामुळे भाजपामध्ये जाण्याच्या विचारामध्ये होते. याच अर्थ आपण भुजबळांच्या वाक्याशी जोडू शकतो की जशा पद्धतीने छगन भुजबळ यांना असं वाटलं की ईडीची चौकशी थांबल्यानंतर माझा पुनर्जन्म झाला असं त्यांचं एक विधान आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं सुद्धा आहे. आपण बघतो की जेव्हापासून हे सगळे नेते राष्ट्रवादी एकूणच भाजपासोबत युतीमध्ये गेलेले आहे तेव्हापासूनच आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या या सगळ्या नेत्यांच्या मागच्या ज्या चौकशा आहेत त्या थांबलेल्या आहेत, त्यांच्यावरची कारवाई सध्या थांबल्याचं पाहायला मिळत असते. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की नवाब मलिक हे सुद्धा तुरुंगाच्या बाहेर आहेत आणि आत्ता अनिल देशमुख हे सुद्धा तुरुंगाच्या बाहेर आहेत आणि ही सगळी जी हा सगळा जो बदल झालेला आहे तो केवळ याच्याचमुळे झाला आहे का की ते भाजपासोबत युतीमध्ये गेलेले आहेत, असा एक चर्चा आहे जी आहे ती आता या अनुषंगाने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जशा पद्धतीने मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण घडलेलं आहे, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती आपण पाहतो की सातत्याने ईडीच्या चौकशा झाल्या, त्यांना ईडीच्या चौकशीच्या नंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि त्याच्याचमुळे छगन भुजबळ यांचं हे जे विधान आहे ते महत्त्वाचं मानलं जात आहे. जशा पद्धतीने ईडीच्या कारवाया थांबल्या कारण की ते भाजपासोबत गेले, त्याचं एक सातत्याने चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होताना आपण पाहिलेली आहे. त्याच्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक आरोप सुद्धा केलेले आहेत भाजपावरती किंवा राष्ट्रवादीवरती. मात्र आता जशा पद्धतीने राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून हा दावा करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आता ह्या सगळ्या आरोपांवरती या सगळ्या चर्चांवरती शिक्कामोर्तब या माध्यमातून झालेलं आहे. अशा पद्धतीची खर्च चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जशा पद्धतीने विधानसभा निवडणुका आहेत, छगन भुजबळ असतील किंवा नवाब मलिक असतील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांचे जे पुत्र आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ही निवडणुकीची रंगत चढत असतानाच राजदीप सरदेसाई यांचं हे पुस्तकातला हा आशय समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे यंदाची ही निवडणूक आता आणखी जास्त रंजक होणार आहे. याच रुपाली, निवडणूक तर रंजक होणार आहे कारण ऐन निवडणुकांच्या तोंडावरती हे पुस्तक समोर आलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले? ईडी पासून मुक्तीसाठी भाजप सोबत गेलो. ईडी पासून सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. माझ्यासाठी ईडी पासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते असं देखील भुजबळांनी म्हटलंय.